भारत हा देश विविधतेने नटलेला देश आहे. भारतात अनेक जाती धर्माचे लोक आनंदाने कित्येक वर्ष झालं राहतात. पण अलीकडच्या काळात हिंदू आणि मुस्लिम या लोकांमध्ये एक लव्ह जिहाद नावाचा शब्द प्रचलित झालाय. या शब्दाला कोणताही धर्मग्रंथाचा आधार नाही किंवा कोणता ठोस पुरावा नाही. मग लव्ह जिहाद नक्की आहे तरी काय? तर काही मुस्लिम मुलं किंवा पुरुष मुद्दाम हिंदू धर्मातील मुलीसोबत, महिलेसोबत संबंध प्रस्थापित करतात आणि त्यांच्यापासून त्यांना मुलं वगैरे होतात आणि त्यानंतर ते त्यांच्यासोबत फारकत घेतात किंवा त्यांना सोडून देतात. आणि ही मुलं काहीतरी उद्देश ठेवून असं अनेक मुलींसोबत हिंदू धर्मातील मुलींसोबत फक्त असे संबंध प्रस्थापित करतात आणि त्यांना सोडून देतात. त्यामुळं या संकल्पनेला काही लोकांनी लव्ह जिहाद असं नाव दिलंय. या लव्ह जिहाद विरुद्ध नांदेडमधील हर्षा ठाकूर नामक एका मुलीने आवाज उठवला किंवा ती प्रबोधन करते. ती हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करते आणि लव्ह जिहादला ती विरोध करते. म्हणून सलमान शेख नावाच्या एका मुस्लिम मुलाने त्यांना व्हॉट्सअपद्वारे अश्लील फोन करून अश्लील अशा शिव्या देऊन काही फोटो पाठवल्यात. त्या फोटोमध्ये तो हिंदू मुलींशी असणारे त्याचे संबंध हे सांगतोय आणि असं अनेक हिंदू मुलींसोबत तो फोटो त्या ताईंना पाठवतोय. तो हर्षू ठाकूर ताईंना शिव्याही देतोय फोन करून. आणि अशा फोनचे रेकॉर्डिंग आणि आणखी काही पुरावे यांच्या सहित त्यांनी नांदेड पोलिसांमध्ये त्याची तक्रार केली आहे. या तक्रारीला 2 महिने उलटल्यात. 2 महिन्यानंतर अजूनही आजपर्यंत त्या सलमान शेखवर कोणतीही कारवाई झालेली नाही आणि त्यांना असा त्रास चालूच आहे. म्हणून त्या नांदेड पोलिसांमध्ये गेल्या आणि त्या त्यांना जाब विचारतायत आणि त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. मग हर्षू ठाकूरताईंचं चुकतंय तरी काय? त्या समाज प्रबोधन करतायत म्हणून त्यांचं चुकतंय की त्या शांत बसत नाहीत म्हणून त्यांचं चुकतंय? का त्यांना न्याय मिळत नाहीये? का आजपर्यंत सलमान शेखला अटक झाली नाही किंवा त्याच्यावर कोणती कारवाई झाली नाही? का अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना पाठबळ दिलं जातंय? तो उघड त्याच्या व्हिडिओमधून धमक्या देतोय मारायच्या. तो उघड असे फोटो पाठवतोय, त्याला कसलीच भीती नाही. अशा लोकांना का पाठीशी घातलं जातंय? तो हिंदू असो किंवा मुस्लिम, अशा व्यक्तींवर कारवाई ही झालीच पाहिजे. आणि काही मुस्लिम लोक, मी सर्वच मुस्लिमांना दोषी धरत नाहीये, पण काही मुस्लिम लोक त्या व्यक्तीला सपोर्ट करताना दिसतात. एकदा तुमच्या बहिणीला, आईला, मुलीला तिथे ठेवून बघा. तिला असं कोण शिव्या देईल तर तुम्ही ऐकून घ्याल? नाही ना. मग अशा व्यक्तीला तुम्ही सपोर्ट का करत आहात? एका व्यक्तीमुळे तुमच्या समाजाला अख्ख्या टार्गेट केलं जात असेल तर अशा व्यक्ती तुम्हाला तुमच्या समाजात हव्यात कशाला? आणि असं एखादा हेतू पुरस्कृत जर का असे कृत्य करत कोण असेल, एखाद्या हिंदू मुलींसोबतच असं केलं जात असेल तर अशा व्यक्तींवर कारवाई झालीच पाहिजे. कोणी अधिकार दिला मुलींच्या मनाशी खेळायचा? आणि मला काय म्हणायचंय की खूप साऱ्या मुली भीतीपोटी समोर येत नाहीत, त्या ते पचवून घेतात. पण हर्षू ठाकूरताईंनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडली आहे, त्यांनी न्याय मागितलाय. मग त्यांना न्याय का मिळत नाही? आम्ही सर्व लोक तुमच्या सोबत आहोत आणि प्रशासनाने कारवाई करावी एवढीच आमची इच्छा आहे. लव्ह जिहाद समाजामध्ये पसरत चाललेला रोग आहात म्हटलं तरी चालेल. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. प्रेम करणं गुन्हा नाही, पण एखाद्या हेतूने मुलींना फसवून त्यांचा फायदा घेणं आणि नंतर त्यांना सोडून देणं, त्यांच्या आयुष्य उद्ध्वस्त करणं हा नक्कीच गुन्हा आहे. आणि अशा गुन्हेगारांना सजाही झालीच पाहिजे. तर कुठेतरी जाऊन हे कृत्य करणं हे लोक थांबवतील. आणि जर अशा लोकांना सजा झालीच नाही तर अन्यायाचं प्रमाण आणखी वाढेल. कृपा करून या गोष्टीकडं गांभीर्यानं बघितलं जावं आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीनं अशा गोष्टीचा विरोध करावा. जातपात न बघता गुन्हेगाराला गुन्हेगारच म्हटलं पाहिजे, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो. हे समाजकंटक असतात, हे कोणती जात धर्म बघत नाही. आणि सलमान शेख नामक व्यक्ती
आजपर्यंत यावर कारवाई का झाली नाही किंवा याच्यावर कारवाई कधी होणार आहे हे प्रशासनाने सांगावं. धन्यवाद.